नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळेजण कसे आहात? पुन्हा एकदा एका प्रेरणादायी आणि मोटिव्हेशनल कथेमध्ये मी तुमचे स्वागत करीत आहे. चला, आजची कथा खूपच छान आणि प्रेरणादायी देणारी आहे. या कथेत खूप मजा येणार आहे तुम्हाला. म्हणून ती शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ऐकूयात आजची कहाणी. काकूंनी मला जेवण दिले आणि त्या अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. मी टीव्ही समोर बसून जेवण करतच होतो आणि 10च मिनिटात मला काकूंचा आवाज बाथरूममधून आला व त्या मला म्हणाल्या, "अरे छोटे, मेरे कपड़े मैं टेबल पर ही भूल गई हूँ, वो थोड़ा लेके मुझे दे दो, नहीं तो देर हो जाएगी मुझे." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "अभी देता हूँ चाची, रुको 2 मिनिट, हात धो के आता हूँ." मी हात धुवून जेव्हा त्या कपड्यांजवळ आलो तेव्हा वरती फक्त मला साडीच दिसत होती आणि ब्लाउजच होते. पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्यात त्यांचे आतले कपडेसुद्धा म्हणजे त्यांची अंतर्वस्त्रसुद्धा होती. त्यांनी ते पाहून माझं डोकं चक्रावलं. कारण अशा कपड्यांची मला पाहण्याची सवयच नव्हती. हो, मला माहीत होते की या कपड्यांची गरज बायकांनाच भासते. पण मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. तेवढ्यात परत काकूंचा आवाज बाथरूममधून आला. "अरे, लाव ना जल्दी, ठंड लग रही है मुझे." ह्या मग सगळे कपडे मी हातात गोळा करून मी बाथरूममधून जवळ आलो. त्याच वेळेस काकूंचा हात बाहेरच होता. मग मी त्यांच्या हातात ते कपडे दिले. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावला. पण मला त्या ठिकाणाहून आता जाण्याची इच्छाच होत नव्हती. कारण त्या कपड्यांवर त्या कशा दिसत असाव्यात याचीच मला आता उत्कंठा लागली होती. माझ्या मनात वारंवार हेच येत होते. म्हणून मी मनाला नाराज न करता त्या ठिकाणीच बाथरूमच्या दरवाजाला असणारे होल शोधू लागलो. नशिबाने ते होलही मला लवकर मिळाले. मी जेव्हा त्या होलमधून आत ढुंकून पाहिले, त्यावेळेस काकूंच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता आणि त्या होलमधून काकू आता इतक्या सुंदर दिसत होत्या ना, त्याच वेळेपासूनच माझ्या मनात आता काकूंबद्दल आकर्षण जास्तच वाढू लागले होते. नमस्कार, माझे नाव अजय. मी एम-एस-सीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होतो. काकूंचं आणि काकांचं लव्ह मॅरेज झाले होते. काका हे पोस्टमास्टर म्हणून नोकरीवर होते. ते 4 वर्षापासूनच पुण्यातच कामाला होते. काकाला काकू या गणपती विसर्जनमध्ये भेटल्या होत्या. ढोल वाजवता-वाजवता त्यांची ओळख झाली होती आणि काही दिवसानंतर त्यांनी स्वतःच लग्नाचाही ढोल वाजवला. काकू या दुसऱ्या राज्याच्या असल्या कारणाने त्यांना मराठी बोलायला थोडा-थोडा त्रास होत होता. म्हणून काका हे नेहमीच त्यांच्याशी मराठीत बोलायचे आणि त्या काकांशी हिंदीत बोलायच्या. पण आता काकाने दुसरे भाड्याचे घर घेतले होते. या ठिकाणी येऊन त्यांना 2च दिवस झाले होते आणि त्यात मी काल संध्याकाळी या ठिकाणी आलो होतो. घरात सर्वत्र सामानाचा पसाराच होता. तो सामान घरात सेट करण्यामुळेच काकांना आणि काकूंना अंघोळीसाठी आज उशीर झाला होता आणि त्यासाठीच त्यांच्या मदतीला मी या ठिकाणी आलो होतो. काकांचे हे घर एका 1 BHK एवढे होते आणि हॉल आणि रूम्स या खूप मोठ्या-मोठ्या होत्या. माझे जेवण आटोपले होते. पण त्याच वेळेस काकूही तयार होऊन बाहेर आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या, "अरे छोटे, मैं भी खाना खा लेती हूँ. उसके बाद हम बचा हुआ सामान सेट कर देंगे." काकू स्वभावाला अगदी मनमोकळ्या होत्या. मी 10वीत असतानाच काका आणि काकूंचे लग्न झाले होते. त्यानंतर काकू ह्या आमच्या घरी 1 वर्ष राहिल्या होत्या. जेव्हा काकू घरी होत्या, तेव्हा त्यांचं आणि माझं फार काही जमायचं नव्हतं. आम्ही दोघेही एखाद्या मित्र-मैत्रिणीसारखे एकमेकांशी वागायचो, पण माझ्या बोलण्याचाही त्यांना कधीच राग यायचा नाही. आता काकांच्या लग्नाला जवळपास 4 वर्षे झाली होती. अजूनही काकूला मूलबाळ काही नव्हते. त्यासाठी ती भरपूर उपवास-तापास करत होती. पण आज मी जे काकूंचे दृश्य बाथरूममधून पाहिले ना, त्याचाच विचार मी मागच्या अर्ध्या तासापासून करत होतो. कारण मला अशी फिलिंग काकूंबद्दल कधीही झाली नव्हती. पण मी आता वयानेही बऱ्यापैकी खूप मोठा झालो होतो. काकू माझ्यासमोरच जेवणाला बसली होती आणि तिने खूप बारीक पण जाडदार गाऊन घातला होता. जेव्हा ती जेवणासाठी हात उचलत होती, तेव्हा तिच्या हाताच्या गॅपमधून
तिच्या आतल्या पट्ट्या या स्पष्टपणे दिसत होत्या. ते पाहिल्यामुळे आता माझ्या मनात एक वेगळीच जागा व तरण निर्माण होऊ लागले होते. आता काकूंची जेवण झाले होते आणि त्या डायरेक्ट किचनमध्ये गेल्या. तेव्हा त्यांनी मला आवाज दिला. मग त्या मला म्हणाल्या, "जो बड़ा सामान है ना छोटे, उसे पहले रख देते हैं, बाद में छोटे-छोटे सामान को यही सेट कर देंगे, है ना?" मी हाईटने उंच असल्याने मला स्टूलचीच गरज नव्हती. काकू ह्या माझ्या हातात मोठे-मोठे डबे देत होते आणि ते मी व्यवस्थितपणे वर ठेवत होतो. पण मी जेव्हा उभा होतो, त्यावेळेस काकू या खाली बसल्या होत्या. वरून त्यांचे ते आतले कापसासारखे लागणारे आता मला स्पष्टपणे दिसत होते. माझी नजर वारंवार त्यांच्या त्याच ठिकाणी जात होती. असं वाटत होतं, की आताच त्यांना माझ्या दोन्ही हातांनी हळूवार स्पर्श करावा. 2-3 तासामध्ये आमची किचनची सर्व कामे झाली. तेव्हा काकू मला म्हणाली, "अजय, तुम जो हॉल का सामान है ना, उसे सही तरीके से सेट कर दो. फिर हम अपना काम हो गया, तब तक बाथरूम में जाकर कपड़े धो लेती हूँ." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "ठीक है चाची, अभी 1 घंटे में सब काम खत्म करके रख देता हूँ." मला एक आता तासांच्या जागेवर अर्धा तास सर्व सामान सेट करायला लागला होता. काकूंचेही कपडे धुवून झाले होते. त्यावर गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेल्या. पण 15-20 मिनिटानंतर मला काहीतरी पडण्याचा आवाज आला, म्हणून मी धावतच गच्चीतल्या शिडीवर चढू लागलो. तेव्हाच काकू मला रस्त्यात जिन्यावरून खाली येताना दिसल्या. मी त्यांना त्याच ठिकाणी अडवले आणि विचारले, "क्या हुआ चाची? आप ऐसे कैसे गिर गई? बहुत लगा होगा आपको." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "मैं जब ऊपर चढ़ रही थी ना, तभी थोड़ा पानी मेरे बाल्टी से नीचे गिर गया था, मगर आते वक्त मैंने ध्यान ही नहीं दिया और उसी पानी पर मेरा पैर फिसल गया और मैं नीचे गिर गई, मेरे पीठ पे। काफ़ी ज़ोर से लगा है ना? काफ़ी दर्द भी हो रहा है। तुम मुझे अपना सपोर्ट देके खड़ा करो और मुझे बेडरूम में ले चलो." मग मी काकूंचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्यांना त्यांच्या जागेवर उभे केले. आता काकूंच्या तोंडातून वारंवार "ओह माँ, मर गई, काफ़ी दर्द हो रहा है" अशा त्या ओरडत होत्या. मग मी काकूंना म्हणालो, "धीरज रखो चाची, अभी आपको अस्पताल ले चलता हूँ. तो चाचा को फ़ोन कर देता हूँ, वो आपको अस्पताल ले जाएँगे." तेव्हा काकू मला म्हणाले, "तुम्हारे चाचा को डिस्टर्ब मत करो. उनके ऊपर पोस्ट ऑफिस का बहुत सारा काम होता है. तुम ऐसा करो, मुझे बेडरूम में छोड़कर तुम 2-3 मिनट के लिए बाहर चले जाओ. मैं कपड़े चेंज कर लेती हूँ, फिर तुम मेरे कमर पर यहाँ पर मलहम लगा देना, फिर ठीक लगेगा मुझे." कुछ समय बाद काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी थोड्या वेळासाठी रूममधून बाहेर आलो. तोपर्यंत काकूंचेही कपडे आता चेंज करून झाले होते. त्यानंतर त्यांनी 5 मिनिटात मला आवाज दिला आणि बेडरूममध्ये बोलावले. पण अजूनही काकू गाऊनवरच होत्या आणि त्या सांगत होत्या, की मला कपडे चेंज करायचे आहेत. काकू आता बेडवर पालथ्या पडल्या आणि त्यांनी माझ्या हातात पेन किलरची एक ट्यूब दिली आणि त्या मला म्हणाल्या, "अब इसे हल्के अपने हाथों से मेरे पीठ पर लगा दो और कमर पर भी लगाना." मग मी काकूंच्या हातातून ती पेनकिलरची ट्यूब घेतली आणि स्वतःशीच विचार करू लागलो, की काकूंचं गाऊन मी कोणत्या हिशोबाने वर करू? पण माझ्याच प्रश्नांना काकूनेही काही न बोलता उत्तर दिले. त्यांनी हळू आपला गाऊन वर केला आणि तेव्हाच मला कळाले, की त्यांनी आत लेगिन्स घातली आहे. पण काकूंच्या पाठींची सुंदरता पाहून आता तर माझं डोकंच चक्रावलं होतं. काकूंची सुंदरता मी आतून तर बाथरूमच्या दाराचा होलमधून तर पाहिलीच होती, पण एवढ्या जवळून जेव्हा मला पाहण्याचे भाग्य लाभले ना, तेव्हा माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार आता काकूंविषयीबद्दल येऊ लागले होते. मी 10 मिनिटापर्यंत काही न करता तसाच काकूंच्या पाठीकडे पाहत होतो. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे अजय, अभी नहीं लगाओगे तो क्या रात को लगाओगे?" तेव्हा मी काकूंना म्हणालो, "मगर मुझे तुम्हारे पीठ पर हाथ लगाने का मन नहीं कर रहा है चाची. दिल में डर सा लगा रहा है." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे पगले, मैं तुम्हारी चाची कोई दूसरी औरत नहीं हूँ. तुम्हें कह रही हूँ तुम लगाओ. अगर तुम्हें ज़्यादा ही डर लग रहा है मेरे पीठ पर हाथ लगाने से,
तो तुम मुझे अपने दोस्त समझ लो, नहीं तो गर्लफ्रेंड समझकर मेरी मेरी पीठ पर ये मलहम लगा दो। मम्मी काकू ना मना लो, मगर चाची ने चाची, मैंने अभी तक किसी औरत को ऐसे हालत में कभी भी नहीं देखा है। इसीलिए इसीलिए मैं सोच में पड़ गया हूँ। मग काकू मला म्हणाल्या, तुम रहने दो, तो तुमसे ना ये काम ही नहीं होगा। ऐसे दर्द से सहलांगी तेव्हा मी काकूंना म्हणालो, दिखाओ, कोशिश करता हूँ हे मलम लगाने की. मग मी हळूहळू काकूंच्या पाठीवर तो मलम लावायला सुरुवात केली. त्या मलमामुळे काकूंना थोड्याच वेळात आता आराम पडला होता. कारण त्या मलमाच्या गरमीमुळे काकूंना होणारा त्रास आता हळूहळू कमी झाला होता. पण माझ्या मनातला त्रास हा आता जास्तच वाढत चालला होता. काकूंच्या पाठीचा स्पर्श माझ्या पूर्ण शरीरात सळसळत होता. त्यांची ती सॉफ्ट लागणारी स्किन माझ्या हातांना आता एक वेगळीच ऊर्जा देत होती. मग मी मलम लावून रूममधून बाहेर आलो आणि टीव्ही चालू करून टीव्हीसमोर बसून राहिलो. ती पेन किलरची ट्यूब लावल्यामुळे काकूंना आता फार छान झोप लागली होती. कारण त्यांच्या हाताची तशी मशाजच झाली होती. आता संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजले होते. काकाही आपली ड्युटी संपवून घरी परतले होते. तरी पण काकू ह्या झोपलेल्याच होत्या. काकांना काकू घरात कुठे दिसत नव्हती, म्हणून त्यांनी मला विचारले, "अरे अजय, तुझी काकू काही दिसत नाहीये. कुठं बाहेर गेली आहे का?" तेव्हा मी काकांना सांगितले, "काका, काकू वर आतमध्ये गच्चीतच कपडे टाकण्यासाठी जाताना जिन्यावरून खाली पडली होती. म्हणून तिच्या पाठीला थोडं लागलं. तिला खूप त्रास होत होता. त्यांच्या म्हणणं ऐकून म्हणून म्हणून त्या झोपल्या आहेत." तेव्हा काका लागलीच काकूंना बेडरूममध्ये भेटण्यासाठी गेले आणि तेव्हा त्याने काकूंना उठविले. आता काकूला पहिल्यापेक्षा फारच छान वाटत होते आणि काकांना म्हणाल्या, "अच्छा हुआ कि घर में अजय ही था. आज मेरा दर्द से बहुत बुरा हाल हो जाता." मग थोड्याच वेळात मी पण काकूंची तब्येत विचारण्यासाठी बेडरूममध्ये आलो. "अब कैसा लग रहा है चाची आपको?" तेव्हा काकूंनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या मला म्हणाल्या, "अभी काफ़ी हद तक तो अच्छा ही लग रहा है." त्याने लागलीच मग मला एक मिठीच मारली. त्यांच्या मिठी मारल्याने आता माझं अंग पूर्ण थरथरायला लागलं होतं. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे क्या हुआ अजय? तुम्हें तो बुखार आया है?" तेव्हा मी काकूंना म्हणालो, "नहीं चाची, बिल्कुल ठीक हूँ मैं. मुझे कोई बुखार-वुखार कुछ भी नहीं आया है." मग काकू काकांजवळ माझी स्तुती करू लागली. "अच्छा, आपने अजय को यहाँ बुला लिया, तो अकेले पूरे इस घर को सेट भी उसने मुझे मदद की. अजय ने एक ही दिन में पूरा घर सेट कर लिया." मग मी काकूंना म्हणालो, "काका, उद्या मी घरी निघतो. या ठिकाणचे आता सर्व काम व्यवस्थितपणे पार पडलेले आहेत." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे अजय, इतनी जल्दी जा रहे हो तुम? अभी तो 2 ही दिन हुए हैं तुम्हें यहाँ पर आए हुए। अभी तो तुम्हारे कॉलेज को छुट्टी भी है। कुछ दिन और रुको हमारे पास, तो तुम हमसे घुल-मिल भी जाओगे हमारे साथ." तेव्हा काका पण मला म्हणू लागले, "हो, तुझी काकू बरोबर सांगत आहे तुला अजय. अजून 1 आठवडा थांब. त्यानंतर मी पण 5 दिवसांची सुट्टी घेणार आहे. मग आपण निघू पुण्याच्या जवळील चांगल्या-चांगल्या ठिकाणी फिरण्यासाठी." मग मी पण काकूंचा मान ठेवण्यासाठी हो म्हणालो. पण काकूंना मला त्या ठिकाणी ठेवण्याचं कारण नंतर मला कळाले. काकू आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली होती. काकूला लागल्यामुळे काकूने आज रात्री चांगली फोडणीची खिचडीच करण्याचे ठरवले होते. असे भरपूर दिवस झाले होते. मेसमध्येही मला ती खिचडीच मिळत नव्हती. म्हणून आज माझ्या आवडीचे जेवण काकू बनवणार होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काकांच्या मागे पोस्ट ऑफिसमधील लोकांची कटकट असल्यामुळे ते फार दमायचे आणि रात्री 8:00-8:30 वाजेला जेवण झाल्यानंतर झोपून जायचे. आज मी व काका थोड्या वेळ बाहेर फिरण्यासाठी गेलो आणि तिथून 9:30 वाजेपर्यंत घरी परतलो. तेव्हा काकूंचेही घरातले आवरून त्या टीव्ही पाहत होत्या. काका घरात आल्या-आल्या बाथरूममध्ये गेले आणि तोंड हात धुवूनच ते लागलीच झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले आणि मी आणि काकू आम्ही सोबत बसूनच टीव्ही पाहू लागलो होतो. मग मी काकूंना म्हणालो, "चाची, अ, चाचा काफ़ी थक जाते होंगे ना काम करके?" तेव्हा काकू मला म्हणाल्या, अगदी कोड-वोडमध्ये मला म्हणाल्या, थक कर सो जाते हैं, इसीलिए तो तुम्हें यहाँ रुकवाया था." मग मी काकूंना म्हणालो,
कुछ समझा नहीं चाची, आप क्या कहना चाहते हो? तेव्हा काकू मला म्हणाल्या, "थोड़ा 2-3 दिन निकल जाने दो, फिर अपने आप तुम्हें सब कुछ पता चल जाएगा." असं मला काय माहिती पडणार होते, त्याचाच विचार मी करत पुन्हा टीव्हीकडे पाहत होतो. मग थोड्या वेळानंतर काकूंनी मुद्दामून खुर्चीवर एक पाय वर केला. काकू माझ्या शेजारी बसल्या कारणाने मी चोरून काकूंकडे लक्ष ठेवत होतो आणि आता काकूसुद्धा अधूनमधून माझ्याकडे पाहत होत्या. काकू मुद्दामून परत आपला गाऊन वर करून त्या स्वतःच्या पायाला गुडघ्यापर्यंत खाजू लागल्या होत्या. त्यांची पायाची सुंदरता पाहून आता माझे मनाचे संतुलन बिघडत चालले होते. मी तिरकस डोळ्याने काकूंच्या पायाकडेच पाहत होतो आणि काकूही आता माझ्याकडे पाहत होत्या. मग जी सिरियल काकू पाहत होत्या, ती आता संपलेली तर होतीच. त्यानंतर मला वाटले, की काकू आता त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला जातील. पण काकू त्याच ठिकाणी खुर्ची अडवून माझ्याकडे तोंड करून बसल्या आणि मला म्हणाल्या, "अजय, तुम बचपन में ना बहुत पतले थे. तुम्हें मेरे अलावा घर में कोई भी नहीं घुमाता था." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "मुझे सब याद है चाची. आपके अलावा मैं तो कहीं भी जाता ही नहीं था." मी काकूंची बोलता माझे लक्ष जेव्हा त्यांच्याकडे गेले, त्यांनी परत आपला एक हात गाऊनमध्ये टाकला आणि त्या त्यांच्या खांद्याच्या भागावर खाजू लागल्या. आता मला काकूंकडे पाहून कसं तरीच होत होतं. म्हणून मी खाली मान टाकून बोलू लागलो. पण जेव्हा मी वर मान केली, त्यावेळेस काकूंच्या गावचे सर्वच उघडलेले होते. यावेळेस काकूंच्या कोणत्याच पट्ट्या मला दिसत नव्हत्या. मग माझ्या मनात डाऊट आला. यावेळेस काकूंनी त्यांच्या आतल्या भागात काहीही घातलेले नसावे. तेव्हाच मी विचार करतच केव्हा खाली मान टाकून, केव्हा काकूंकडे पाहून टाईमपास करत होतो. कारण दिवसालाही माझी झोप झाली नसल्याने मला आता खूप झोप येत होती. मग मी हळूच काकूंना म्हणालो, "चाची, मुझे ना अभी बहुत नींद आ रही है. आप भी सो जाओ और मुझे भी सोने दो." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "ठीक है अजय, आज काफ़ी थक गए होंगे तुम. मैं तुम्हारे लिए यहाँ खाली डाल देती हूँ, तुम सो जाओ." मग काकूंनी एक गादी न टाकता 2 गाद्या टाकल्या. मला काही समजलेच नाही. मी तर एकाच गादीवर झोपणार होतो. मग ही दुसरी गादी कोणासाठी टाकली असावी म्हणून मी काकूंना विचारले, "चाची, मेरे लिए तो एक गद्दा ही बहुत है, मगर ये दूसरा गद्दा किसके लिए आपने डाला है?" मी त्यांना असं विचारलं. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे अजय, किसके लिए मतलब ये दूसरा गद्दा सिर्फ मेरे लिए ही मैंने डाला है। हम दोनों ही बाहर सोएंगे, क्योंकि तुम्हारे चाचा तो अब तक ऑस्ट्रेलिया पहुँच गए होंगे सोते-सोते, और मेरे पीठ पर मलहम लगाना है, वो कौन लगाएगा? अब घर में तो सिर्फ तुम ही जग रहे हो, तो तुम ही लगाओगी ना? सो जाना उसके बाद, फिर उसके बाद सो जाना. मी बेडरूम में जाकर सो जाऊंगी." तेव्हा माझ्या मनाला शांतता लागली. बरं झालं, नाहीतर काकू पूर्ण रात्रभर माझ्या शेजारी झोपली असती. तर मला पण कसं तरी झालं असतं ना. मग काकू झोपल्या आणि मला हॉलची पूर्ण लाईट बंद करायला लावली. मग माझ्या हातात त्यांनी तो पेन किलरची ट्यूब दिली आणि त्यांच्या पाठीला लावण्यासाठी आता त्यांनी माझ्याकडे सांगितले. अंधारात काकू आता मला अस्पष्ट दिसत होत्या. पण जेव्हा मी त्यांच्या पाठीवर हात लावला, तेव्हा माझा हात वरपर्यंत गेला. त्या ठिकाणी काकूने त्यांचे कपडे घातलेच नव्हते. म्हणजे यावेळेस काकू आता पूर्ण कपडे काढून झोपलेल्या होत्या. 2 ते 3 मिनिटानंतर माझं ट्यूब लावून झाल्यानंतर मी माझ्या गादीवर येऊन पडलो. पण मला अजूनही काकू स्पष्ट दिसत नव्हत्या. आता वेळही भरपूर झाली होती आणि मलाही आता खूपच झोप येत होती. म्हणून मी पण झोपलो होतो. पण रात्रीच्या वेळेस अचानक माझ्या अंगावर कोणाचा तरी स्पर्श झाल्यासारखं मला वाटलं. मला वाटले काकू त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठीच गेल्या आहेत. पण काही वेळातच मी जेव्हा उठून माझ्या जागेवर बसलो आणि बाजूला पाहिले, तर ज्या अवस्थेत काकूंना मी मलम लावला होता ना, त्याच अवस्थेत काकू आताही झोपलेल्या होत्या. मग मी काकूंना पाहण्यासाठी हळू त्यांच्याजवळ जाऊ लागलो. त्याच वेळेस काकूने मला घट्ट मिठीत सामावून घेतले. आता तर मला फारच भीती वाटू लागली होती. खूप मला आता थंड घामही खूप सुटायला लागला होता.
मी काकूंपासून लांब झालो. मला फार विचित्रच वाटत होतं. काकू माझ्यासोबत असं काही करत आहे हे विचार करूनच आणि काकू त्यांच्या बेडरूममध्ये का नाही गेल्या झोपायला? मी काही वेळापर्यंत असाच विचार करत होतो त्यांच्याविषयी. माझ्याच गादीवर न झोपता खुर्चीवर बसून राहिलो. मग थोड्याच वेळात काकूही उठल्या आणि त्यांनी त्यांची गादी गोळा केली. मग त्या त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ लागल्या आणि मी परत माझ्या जागेवर येऊन झोपलो. रात्री खूप उशिरा झोपल्यामुळे आता सकाळी माझे डोळे थोडे उशिरानेच उघडले गेले. मी जेव्हा उठलो होतो ना, त्यावेळेसच काकाही आपल्या ड्युटीसाठी निघाले होते आणि मी इकडे-तिकडे पाहून काकूंना शोधत होतो, पण काकू मला काही दिसत नव्हत्या. मग थोड्याच वेळात मला जिन्यावरून खाली कोणीतरी उतरतानाचा आवाज आला, म्हणून मी परत माझ्या गादीवर झोपण्याचे नाटक करून चादर अंगावर टाकून झोपून राहिलो. तेव्हा काकू आता माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, "अरे अजय, उठो ना, बहुत देर हो गई है, कितना सोओगे?" मग मी जेव्हा चादर तोंडावरून साईडला केली, तेव्हा माझ्यासमोर काकू ह्या उभ्या होत्या. होत्या. काकूंनी जो गाऊन रात्रीच घातला होता ना, तो आताही त्यांनी गाऊन घातला होता. त्यामुळे मला कळाले होते, की अजूनही काकूंची अंघोळ झाली नाही, म्हणजे बाकीच आहे. काका सकाळी लवकरच ड्युटीवर जात असल्याकारणाने काकू सकाळी लवकर उठून त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत होती. मग मी माझ्या अंथरूण अंथरूण गोळा करून खुर्चीवर येऊन टीव्ही समोर बसलो आणि तेव्हाच काकूंनी आपले कपडे परत माझ्यासमोर टेबलावर ठेवले आणि त्याही अंघोळीसाठी गेल्या. काल सारखाच काकूंनी 15 मिनिटानंतर मला परत आवाज दिला आणि त्या परत मला म्हणाल्या, "अरे अजय, सुनते हो क्या? मेरे कपड़े टेबल पर रखे हुए हैं. थोडा मुझे लाके तो दो ना." मी परत काकूंचे कपडे हातात घेतले आणि काकूंना देण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो होतो. काकूंचा हात बाहेर नव्हता. मग मी बाथरूमच्या बाहेर उभा राहून काकूंना आवाज दिला आणि जेव्हा काकूंनी बाथरूमचं दार उघडलं, तेव्हा समोरचे दृश्य पाहून तर मी आश्चर्यचकितच झालो होतो. कारण एवढ्या दिवसानंतर मला काकूंना अशा अवस्थेत पाहण्याची संधी मिळाली होती. मी लागलीच ते कपडे काकूंच्या अंगावर आणि त्या अंगावर फेकले आणि त्या ठिकाणावरून मी परत निघून गेलो. मी परत खुर्चीवर येऊन बसलो आणि काकूंबद्दलच विचार करू लागलो होतो. काकू असं का बरं माझ्याशी वागत आहेत? या अगोदर तर त्यांनी माझ्यासोबत असे कधी केलेच नव्हते. मग थोड्याच वेळात काकू बाथरूममधून बाहेर निघाल्या. मी लागलीच अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. मी आत आल्यानंतर समोर काकूंनी तुमचे आतले कपडे ओले नळावरच टांगलेले होते. त्यांना पाहून काकूंबद्दल आता माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं होतं. पण आता मी काय सांगू? पण मनात भरपूर भीती दाटून येत होती. माझं एखादं चुकीचं पाऊल त्यांच्या आयुष्याला धोकादायक ठरणार होतं. कारण लहानपणापासूनच काका आणि काकूंनी माझ्यावर भरपूर प्रेम केले होते. मग मी अंघोळ करून बाहेर आलो, तेव्हा काकू ह्या किचनमध्येच काहीतरी काम करत होत्या. मी मात्र तयार होऊन हॉलमध्ये येऊन परत खुर्चीवर येऊन बसलो आणि मी माझा मोबाईल पाहू लागलो. यावेळेस काकूही फारच सुंदर गाऊन घातला होता. कधी-कधी असं वाटे की त्यांना मिठी मारावी. पण नात्यामुळे मला ते करण्यास शक्य होत नव्हते. काकू या किचनमध्ये बाहेर आल्या आणि डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी परत मला आवाज दिला, "अरे अजय, सुनते हो क्या तुम? तुम अंदर आ जाओ, थोडा काम है." मग मी जेव्हा काकूंच्या रूममध्ये गेलो, तेव्हा काकू काल ज्या अवस्थेत होत्या ना, त्याच अवस्थेमध्ये झोपल्या होत्या. आताही झोपल्या तशाच आणि मग त्या मला म्हणाल्या, "अजय, थोड़ा-सा मलम लगा के दो ना मुझे. मुझे कुछ ज़्यादा ही दर्द हो रहा है अभी." मग मी काकूंच्या हातातून ती मलमची ट्यूब घेतली आणि त्यांच्या पाठीवर हळू लावू लागलो. मग मी काकूंना म्हणालो, "चाची, यह मलम आप अपने हाथों से भी लगा सकते हो ना? मुझे अच्छा नहीं लगता है आपके पीठ पर ऐसे बार-बार हात लगाना. उससे मुझे अलग ही फीलिंग आती है." मी असं म्हणलं तर काकू आपल्या जागेवर उठून बसल्या आणि मला म्हणाल्या, "अजय, तुम्हें मेरे पीठ पर हाथ लगाने से किसी टाइप की फीलिंग आती है तो मुझे बताओ."
थोड़ा मैं भी जानना चाहती हूँ कि मैं काकू ना मना लो, मैं किन शब्दों में आपको बताऊँ? मुझे तो काफ़ी शर्म आ रही है चाची। शर्माओ मत अजय, खुलकर बताओ। ऐसे समझो कि तुम्हारे साथ तुम्हारी दोस्त या फिर तुम्हारी कोई गर्लफ्रेंड ही बैठी है। मैं काकू ना मना लो, अब बड़ा हो चुका हूँ चाची मैं। ऐसे काम मुझसे मत करवा करो। आप चाचा से ही लगा लिया करो. मग काकू मला म्हणाली, "अगर आज तुम्हारे चाचा सही रहते तो तुम्हें बताने की मुझे ज़रूरत ही नहीं पड़ती। तुम्हारे चाचा से मुझे खुश रखने का काम नहीं होता है और वो मुझे मलहम क्या लगाएँगे। आज 4 साल हो गए हमारी शादी को, मगर एक बार भी चाचा ने मेरे साथ सुहागरात वाला प्यार नहीं किया है। मैं तरस गई हूँ उस प्यार के लिए। उनके साथ समय बिता रही हूँ। अगर मेरी जगत में दूसरी औरत होती, तो कब का तुम्हारे चाचा को छोड़कर चली जाती। मैं मेरे मायके भी वापस नहीं जा सकती क्योंकि घरवालों से झगड़ा करके करके मैंने तुम्हारे चाचा से शादी की है। शादी के 15 दिन बाद मुझे पता चला था कि तुम्हारे चाचा एक बहुत बड़े नपुंसक आदमी है। उनसे ज़िंदगी में अपनी बीवी को खुश रखने का काम नहीं होगा। ये डॉक्टर भी बता चुके हैं मुझे कि इनकी वजह से ही मैं नहीं ब माँ बन नहीं पा रही हूँ। तुम्हारे चाचा ड्यूटी पर जाते थे, अब मैं दरवाजे के सामने खड़ा होकर हर एक आदमी को प्यार भरी नज़रों से देखती रहती थी और मुझे मुझे कोई ना कोई तो मिल जाए और मैं ज़िंदगी में खुश रह सकूँ। मगर दिल में डर होने की वजह से वह काम नहीं कर पा रही थी। अगर ऐसा काम करते हुए मुझे किसी ने पकड़ लिया, तो बदनामी तो होती ही, लेकिन तुम्हारे चाचा भी मुझे छोड़ जाते। तुम हमारी मदद करने के लिए यहाँ आए तो पहली बार मैं ही तुम्हें मेरे दिल के दिमाग में छा गए हो। फिर मैंने सोचा अगर घर की दीवार घर में गिरी, तो उसका आवाज़ ज़्यादा दूर तक नहीं पहुँचता। इसीलिए मैं तुम पर अपना प्यार जताने की कोशिश कर रही थी, मगर तुम भी तुम्हारे चाचा की तरह डरपोक निकले. मग काकूंनी लागलीच त्यांचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला. त्यांच्या हातांच्या स्पर्शामुळे आता माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग लागू लागली होती. मग काकूंनी लागलीच मला मिठीत घेतले आणि त्या मला म्हणाल्या, "मुझे छोड़कर मत जाओ ना अजय. यहीं रुक कर तुम अपनी पढ़ाई भी पूरी कर लो और मुझे खुश भी रख सकते हो." मग काकूंनी वेळ वाया न घालवता लागलेच माझ्या ओठांवर त्यांचे ओठ टिकवले. 5-10 मिनिटानंतर मला स्वतःहूनच माझी चुकी कळाली होती. हे असं करणं काही योग्य नाही, कारण ती माझी चाची आहे आणि त्या आपल्या आईसारख्याच आहेत. मी त्वरित काकूंपासून लांब झालो. मी बाहेरून विचार करू लागलो. मग मी काकांना फोन करू लागलो आणि त्यांना सांगितले, "काका, 2 दिवसावर माझ्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे. आता मला गावी जावेच लागेल." मग काकांच्याही डोक्यात काकूंबद्दल शंका निर्माण झालीच होती. तिने जबरदस्ती तर केली नसावी ना, असं त्यांना वाटत होतं. ना त्याच्यासोबत म्हणून हा काल आपल्या घरी थांबणारा मुलगा आज गावी का निघाला असणार, असे काकांना वाटू लागले होते. तेव्हा काकांनी मला गावी जाण्यासाठी हो सांगितले आणि इकडे मी माझे कपडे पॅक करू लागलो. मला असं करताना काकूंनी पाहिले आणि त्या मला म्हणाल्या, "अजय, तुम कहाँ जा रहे हो बेटा? मुझे छोड़कर मत जाओ, रुको और कुछ दिन तो रुक ही सकते हो ना?" काकू सांगितले, "चाची, मैंने चाचा से बात कर ली है घर जाने की. तुम अपना और चाचा का ख्याल रखना." काकू मला पाहून रडू लागली होती. मला सांगू लागले, "अजय, तुम मत जाओ. तुम आज मत ही जाओ. मैं तुम्हें खुश नहीं करूँगी. सिर्फ तुम्हें देखकर खुश रहूँगी." मग मी काकूंचा एकही शब्द ऐकला नाही, कारण मी जर या ठिकाणी राहिलो, तर काकू परत मला त्यांच्या जाळ्यात अडकवतील. हो, आणि असा प्रयत्नही करतील. म्हणून मग मी विचार केला आणि मी माझी बॅग उचलली आणि सरळ घराबाहेर निघून बस स्टँडवर येऊन पोहोचलो. मग मी काही तासांनीच घरी येऊन पोहोचलो आणि काकूंबद्दल विचार करू लागलो. मी काकूंवर संधी साधू शकत होतो, पण माझ्या माहितीनुसार नाते जपणे हे खूप महत्त्वाचे असते. जर मी काकांचा विचार सोडून काकूंशी प्रेम करायला लागलो असतो, तर त्यांच्या नजरेत माझी जी किंमत होती, ती शून्य झाली असती आणि मला जर अडी-अडचणीमध्ये काकांची काही गरज भासली असती, तर त्यांनी मला अजिबात मदत केली नसती. म्हणून मित्रांनो, असं तुम्ही पण कधी काही करू नका. नात्यांना जपा.
आणि अशा अशा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.